नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनल वरती। तर आता आपण करणार पोस्ट मार्केट अनालिसिस। तर आजची डेट आहे 10 जून आणि एक्सपायरी आहे 16 जून। बॅक टेस्टर लावलेला आहे, टाइम 9:30 वाजलेला आहे। आता आपल्याला काय चेक करायचं, सगळ्यात पहिले आपल्याला शिफ्टिंग चेक करायची। शिफ्टिंग मध्ये काय दाखवते ते चेक करूया। शिफ्टिंग मध्ये मला दाखवते रेजिस्टन्स साइडला 23,300 वरनं 23,350 9 वाजून 28 मिनिटाला जी शिफ्टिंग झालेली आहे तिला मी कन्सिडर करणार, कारण 9:20 नंतरच्या शिफ्टिंगला आपण कन्सिडर करतो। तर ओआय चेंज 23,300 वरनं 23,350 ला गेलाय, म्हणजेच रेजिस्टन्स साइड मध्ये बुलिश प्रेशर आहे। सपोर्ट साइडला येऊया तर सपोर्ट मला दिसतोय शिफ्टेड फ्रॉम बॉटम 23,200 वरनं 23,300 9 वाजून 17 मिनिटाची ती शिफ्टिंगला आपण कन्सिडर करणार नाही, म्हणजेच सपोर्ट माझ्यासाठी स्ट्रॉंग आहे 23,300। माझा जन्म तिथेच झालाय सपोर्टचा, आणि सपोर्ट स्ट्रॉंग आहे व्हॉल्यूम ओआय आणि ओआय चेंज मुळे। तिघांमुळे माझा सपोर्ट स्ट्रॉंग आहे। रेजिस्टन्स माझा 23,300 वरनं 23,350 ला गेलाय ओआय चेंज मुळे। त्याच्यावरती पण माझे पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग आहे का नाही त्याला आपण एकदा चेक करूया। रेजिस्टन्सला 23,400 वरती आता तरी काही इन्क्रीजिंग नाहीये, ओआय इन्क्रीजिंग आहे, ओआय चेंज फ्लॅट आहे, व्हॉल्यूम पण फ्लॅट आहे। जर 23,400 वरती जर पर्सेंटेज इन्क्रीजिंग असेल तर रेजिस्टन्स परत एस्टेटी होऊ शकतो। आता वाजलेले 9:30, पण आपल्याला काय करायचंय, कमीत कमी 10:30 वाजेपर्यंत त्याची वाट बघावं लागेल। तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, आपण थोडस प्ले करूया आणि चेक करूया की आपले ट्रेड कुठून कुठून बनतात। आता ट्रेड जर करायचा असेल तर कुठून होऊ शकतो, एक 23,300 सपोर्ट, आणि जर रेजिस्टन्स एसटीटी असेल 23,400 वरती तर 23,350 सपोर्ट वरून आपण कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो। दुसरं काय तर 23,350 रेजिस्टन्स वरून पुढचा एक ट्रेड, किंवा 23,400 23,350 रेजिस्टन्स वरून कधी पुढचा ट्रेड करणार जर 23,400 वरती विकनेस नसेल तर। नाहीतर 23,400 वरती विकनेस आली तर मार्केट 23,400च्या रेजिस्टन्स पर्यंत ट्रॅव्हल करू शकतो। तर 23,400च्या रेजिस्टन्स वरून आपण पुढचा एक प्लॅन बनवू शकतो। तर चला प्ले करून बघूया। लेवल आपले ऍडजस्ट झालेले नाहीयेत, आपण प्ले करूया फास्ट। मार्केट आलेलं आहे 23,400च्या रेंज मध्ये, आणि 23,400 वरती पण मला रेजिस्टन्स एसटीटी होताना दिसतोय। पर्सेंटेज ग्राफ आपण ओपन करून चेक करूया। पर्सेंटेज ग्राफ काय दिसतोय, पर्सेंटेज ग्राफला आपण चेक करूया। पर्सेंटेज ग्राफ आता बघा, ओआय चं इन्क्रीजिंग आहे, ओआय चेंज इन्क्रीजिंग, व्हॉल्यूम पण इन्क्रीजिंग आहे, म्हणजेच रेजिस्टन्स काय एसटीटी आहे, सपोर्ट स्ट्रॉंग आहे 23,300 वरती। आता मी 23,350च्या सपोर्ट वरनं मी कॉलचा ट्रेड करू शकतो। 23,400च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड कधी करणार, ज्या वेळेस 23,400 वरती जर समजा सपोर्ट प्रेशर दाखवत असेल तरच मी सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड प्लॅन करणार। पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया। पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग आहे, पण पर्सेंटेज खूप कमी आहे, त्याच्यामुळे मी अजून इथनं 23,400च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड प्लॅन करणार नाहीये। मार्केट 23,350च्या रेंज मध्ये आलेलं आहे। आता 23,350च्या सपोर्टला येत आहे, 350च्या सपोर्ट वरनं एकदा कॉलचा ट्रेड बनवू शकतो। त्यासाठी आपल्याला कॅन्डल क्लोजिंग पाहिजे लेवलच्या वरती। लेवलच्या वरती क्लोज झालेले रिटेस्ट भेटलं तर आपण एंट्री करूया। इथं आपली एंट्री होणार, इथे आपण पोझिशन लावूया। 20 पॉईंटचा एसएल असणार आहे आणि आपलं टार्गेट असणार आहे 23,350चा रेजिस्टन्स। पहिलं टार्गेट हेच असणार आहे। दुसऱ्या टार्गेटला कधी होल्ड करणार आपण, जर लेवलच्या वरती क्लोज झाला तर आपण त्याच्या वरच्या लेवल पर्यंत होल्ड करूया। चला इथं आपली एंट्री झालेली आहे। मार्केट 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेलं आहे। आता एसएल ला मी कॉस्ट टू कॉस्ट करणार, इथं लॉस नाही बुक करणार, आणि इथे माझं टार्गेट आलेलं आहे। ज्यांचे जे सेफ ट्रेडर आहेत, जे सिंगल लॉटने ट्रेड करणार आहेत, त्यांनी या ट्रेडला इथे बुक करायचंय। रेजिस्टन्स मला अजून एसटीटी होताना दिसत आहे। सपोर्टचं पर्सेंटेज 23,450 वरती येताना दिसतंय, सॉरी 23,350 वरती येताना दिसतंय का, फ्लॅट आहे, अजून एवढं काय वाढत नाही। 23,400 वरती चेक करूया पर्सेंटेज ग्राफ, आता फ्लॅट झालेला आहे। तर आपल्याला काय करायचं, जर लेवलच्या वरती होल्ड झाला तर आपण त्या ट्रेडला होल्ड करणार, नाहीतर एक्झिट करायचंय। कॅन्डल लेवलच्या वरती क्लोज झालेली आहे, ज्यांचा ट्रेड चालू आहे ते लोक होल्ड करू शकत, नवीन ट्रेड बाय नाही करू शकत, ठीक आहे। मार्केट 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेला आहे। आता माझा एसएल हे इथे जिथे टार्गेट होतो तिथे माझा एसएल आला पाहिजे, तिथे जर एसएल गेला तर काय हरकत नाहीये, आणि इथे माझं प्रीमियम ऑलमोस्ट टार्गेटला आलं होतं, त्यामुळे माझं इथं टार्गेट मी बुक केलेला आहे। ज्यांनी पण हा ट्रेड केला होता, माझा इंडिव्हिज्युअल हा ट्रेड बाय होता 23,950चा कॉल होता, सॉरी
23,150चा कॉल बाय होतं माझ्याकडे आणि हे माझं टार्गेट बुक झालेलं आहे. इथे मी हे टार्गेट बुक करतो. इथे माझं टार्गेट बुक झालेलं आहे. आता मी 23,400च्या सपोर्ट वर जर आला तर का कॉलचा ट्रेड घेऊ शकतो का? आता पर्सेंटेज थोडेसे इन्क्रीजिंग दिसते, चांगले भरपूर चांगले आहे. ओवाय चेन 71%, 63% ओवाय आणि व्हॉल्यूम 59% आहे. म्हणजे सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड आपण प्लॅन करू शकतो. सपोर्ट वरती आल्यानंतर आपण चेक करूया. ओवाय चेन 78% आलेला आहे, आपल्यासाठी चांगला आहे. आणि 23,400च्या रेजिस्टन्सला गेला तर आपण एकदा पुटचा पण प्लॅन करू शकतो, कारण रेजिस्टन्सच्या वरती काही विकनेस नाहीये. कॅन्डल लेवलच्या खाली क्लोज झाले त्यामुळे माझी एंट्री होणार नाही. लेवलच्या वरती क्लोज झाला आणि रिटेस्ट भेटला तरच एंट्री होईल. कॅन्डल लेवलच्या वर क्लोज झालेली आहे पण रिटेस्टला लेवलला टच झालेलं नाही, त्याच्यामुळे माझी एंट्री झालेली नाही. इथे माझा 23,400चा रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्स वरनं मी पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. या रेजिस्टन्स वरनं मी पुढचा ट्रेड घेणार आहे. इथनं माझी एंट्री झालेली आहे. आपण लावूया एंट्री 20 पॉईंटचा एसएल आणि टार्गेट. टाइम झालेला आहे 1, आपल्याला लावायचा आहे. इथे 20 पॉईंटचा एसएल असणार आहे आणि हे टार्गेट असणार आहे. रेजिस्टन्स वरनं बाय केला होता मी. कुठला इंडिव्हिज्युअल बाय केला तर 23,700चा पुट बाय होता 330 रुपयावरनं. मार्केट 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेला आहे. आता या ट्रेडला मी लॉस करणार नाही. मला एसएल काय करायचंय, मला एसएल कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवायचं. माझा एसएल इथं येणार, माझी जिथं बाईंग होती तिथं माझा एसएल येणार आणि माझा टार्गेट हे पूर्ण टार्गेट असणार 23,400चा सपोर्ट पर्यंत. ऑलरेडी 1:30 वाजलेला आहे, त्याच्यामुळे ट्रेडला आपण एसएल कॉस्ट टू कॉस्ट करून ठेवायचं. नुकसान मध्ये हा ट्रेड करायचा नाहीये. आणि इथे माझं टार्गेट बुक झालेलं आहे. इथे माझं टार्गेट बुक व्हायला पाहिजे. ही जी लेवल आहे 23,400चा सपोर्ट, हा माझा टार्गेट बुक. आज आपले 2 ट्रेड झालेले आहेत, एक सपोर्ट वरनं कॉलचा आणि एक रेजिस्टन्स वरनं पुटचा. सकाळी हे अनालिसिस मी सांगितलं होतं की मार्केट 23,400 पर्यंत ट्रॅव्हल करू शकतो. हे अनालिसिस बघण्यासाठी तुम्हाला युट्यूब चॅनल वरती जायचंय, एओसी अकॅडमी पुणे. तिथे तुम्हाला अनालिसिसचा पण व्हिडिओ भेटेल आणि हा पोस्ट मार्केट पण अपलोड तिथं होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. इव्हनिंग वेबिनारची लिंक कुठे भेटेल तुम्हाला, तर होम पेज वरती जायचंय. होम पेज वरती गेल्यानंतर तुम्हाला इथे कॉर्नर वरती फ्री इव्हनिंग वेबिनार आहे, या लिंक वरनं तुम्ही जॉईन करू शकता. गेट नोटिफिकेशन वर जर क्लिक केलं तर व्हॉट्सअपचं चॅनल दिसेल, तिथे जॉईन व्हा. तिथे तुम्हाला नवीन अपडेट आले तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. ठीक आहे, धन्यवाद.